वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुम. भगवंत सांगतायत विभूती निर्णयात. 23वा श्लोक आहे. रुद्राणाम शंकरश्चास्मी वित्तेशो यक्ष रक्षसाम वसूनाम पावकश्चास्मी मेरुः शिखरिणाम अहम. ते सांगतात की जे रुद्र आहेत, 11 रुद्र आहेत, त्यातला शंकर मी आहे. आणि यक्ष आणि राक्षस याच्यामधला धनाचा स्वामी जो आहे तो कुबेर आहे, तो मी आहे. आणि 8 वसूंमधला अग्नी मी आहे. आणि शिखर असलेल्या पर्वतांमध्ये सुमेरू पर्वत मी आहे. म्हणजे बघा आता रुद्र जी आहे ती शंकराचे नाव आहेत सगळे 11. मग त्यातला शंकर महत्वाचा, म्हणून त्यातला शंकर मी आहे, माझं अस्तित्व त्या ठिकाणी जास्ती आहे. आधीच्या त्यांनी विष्णू सांगितले होते, आता शंकर पण सांगितले. सगळे भगवंताची विशेष रूप आहेत ती सगळे. म्हणजे 11 रुद्र आहेत, तसे 12 आदित्य आहेत, 8 वसू आहेत आणि 2 अश्विनी कुमार, असे 33 होतात. त्याला 33 कोटी म्हणतात, लक्षात घ्या. कोटी म्हणजे प्रकार अशा अर्थाने. हे 33 कोटी 33 प्रकारच्या देवता आहेत त्याला. वित्तेशो यक्ष रक्षसा. वित्त धन, तर कुबेर जो आहे हा देवांचा धन सांभाळणार आहे. त्यामुळे तो वित्तेशच आहे म्हणजे. आणि तो विश्रवा ऋषींचा पुत्र आहे कुबेर. आणि रावणाचा बंधू आहे, लक्षात. रावण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्याचा भाऊ आहे हा. तेव्हा तिथं माझं अस्तित्व जास्त असं भगवंत म्हणतात. तर 8 वसू माहितीच आपल्या सगळ्यांना. त्यातला पावक म्हणून जाय, त्याचा अग्नी म्हणजे तो मी आहे असं भगवंत म्हणतात. आणि पर्वतांमध्ये सुमेरू शिखर असलेले म्हणजे उंच असलेले. तर सुमेरू पर्वताची रवी केली होती समुद्र मंथनाच्या वेळी, आणि त्याला घुसळून काढून समुद्र मंथन केलं होतं देवाने. तसा हा सुमेरू पर्वत आहे, लक्षात घ्या. 24वा श्लोक आहे पुढचा. पुरोधसांच मुख्यम वाम विद्धी पार्थ बृहस्पती सेनानी नाम अहम स्कंद सरसामस्मी सागर. आता पुरोधसांचे मुख्यम म्हणजे पुरोहित सगळे, त्यातला सगळ्यात मुख्य कोण आहे तर बृहस्पती आहे. आणि बृहस्पती हे देवांचे गुरु आहेत आणि अत्यंत बुद्धिमान आणि श्रेष्ठ आहेत. त्यातला बृहस्पती मधला बृहस्पती मी आहे असं भगवंत म्हणतात. म्हणजे माझं अस्तित्व जास्ती मोठ्या प्रमाणात आहे असं ते. मग विभूती विद्धी पार्थ बृहस्पती आहे. नंतर त्यांनी म्हटलं की सेनानी नाम अहम स्कंद. सेनापतींमध्ये स्कंद आहे. आता स्कंद हे कार्तिकेयाचं नाव आहे आणि कार्तिकेय शंकराचा पुत्र आहे. आणि त्याला 6 तोंड आहे असं म्हटलं जातं. ते देवांचाही पराभव करणारे तारकासूर होता, त्याचा कार्तिकेयाने वध केला. देवांचा पराभव करणारा तारकासूर, त्याचा वध कार्तिकेयाने केला. म्हणजे आणि दुसरं म्हणजे देवांना एकत्र करून त्याने दैत्यांचा पराभव केला सगळ्यांचा. देवांचं सेनापतित्व स्वीकारलं होतं. आणि म्हणून या ठिकाणी सेनानी नाम अहम स्कंदा म्हटलेलं. सेनानी म्हणजे सेनापती. सगळ्या सेनापतींमध्ये स्कंद मी आहे, कारण देवांचा सेनापती ना, स्कंदमयी आहे असं भगवंत म्हणतात. आणि सरसामस्मी सागर. सरस म्हणजे पाण्याचे साठे, सरोवर अशा अर्थाने, सरस अशा अर्थाने. सगळ्या पाण्याच्या साठ्यामध्ये समुद्र मी आहे. आणि आपल्या समुद्राचं वैशिष्ट्य माहिती आहे की त्याची पातळी कधी बदलत नाही. भरती ओढती येते पण पातळी बदलत नाही. म्हणून समुद्राकाठी बंगले बांधलेत लोकांनी आणि चांगले राहिले व्यवस्थित. तर पावसाळ्यात एवढा पाऊस पडतो, एवढं पाणी पडतं, सगळं पाणी समुद्रात जातं पण पातळी बदलत नाही. आणि उन्हाळ्यात हेच सगळं पाणी वाफ म्हणून आकाशात जातं तरी पातळी बदलत नाही. त्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणून ते म्हणजे पाण्याच्या सगळ्या साठ्यांचा विचार केला तर सागर
ही माझी विभूती आहे, असं भगवंत या ठिकाणी म्हणतात. भगवंत एक 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 विभूती सांगतायत. 25वा श्लोक आहे. महर्षीणाम भृगुरहम गिरामस्मेकमक्षरम यज्ञानाम जप यज्ञोस्मी स्थावराणाम हिमालय. महर्षी हे सगळ्यात मोठे ऋषी. सगळ्या मोठ्या ऋषींमध्ये भृगू मध्ये माझं अस्तित्व जास्ती आहे. ते जास्ती श्रेष्ठ आहेत म्हणून तिथे भगवंताचं अस्तित्व जास्ती आहे. गिरामस्मेकम अक्षरम. गिराम म्हणजे शब्दांमध्ये. सगळ्या शब्दांचा विचार तर मी एक अक्षर आहे, एकच अक्षर. आणि अक्षर म्हणजे ओंकार. ओंकार हे परमात्म्याचं रूपच आहे. हे पतंजलीने पण सांगितलेलं आहे. ते भगवंत म्हणतात ते एका अक्षरात जे एक अक्षर आहे ओम, तिथे माझं अस्तित्व जास्ती आहे, ती माझी विभूती आहे. त्यानंतर सर्व प्रकारची जी यज्ञ आहेत, जपयज्ञ सगळ्यात चांगला. जपयज्ञ म्हणजे मंत्राचा जप करायचा. आता जप करण्यामध्ये वैखरी, पश्चंती, मध्यमा, परा सगळ्या वाणी आहेत. सगळ्या वाणींमध्ये होणारा सगळा जप जो आहे कुठल्याही मंत्राचा, तो सर्वश्रेष्ठ आहे असं मानलेलं पण आहे. आणि भगवंत म्हणते जपामध्ये ते जपयज्ञ जो आहे सगळ्या यज्ञांमध्ये, त्याच्यामध्ये तो सर्वश्रेष्ठ आहे. तिथं माझं अस्तित्व जास्ती आहे, ती विभूती आहे माझी म्हणून. आणि स्थिर राहणाऱ्यांमध्ये हिमालय आहे. हिमालय स्थिर आहेच. मुख्यतः शिवशंकराचं वास्तव्य तिथे असतं, तर त्या ठिकाणी माझं अस्तित्व जास्ती आहे असं भगवंताने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर 26वा श्लोक आहे. अश्वत्था सर्व वृक्षाणाम देवर्षीणाम च नारदः गंधर्वाणाम चित्ररथा सिद्धानाम कपिलो मुनी. सोपं एकदम संस्कृत. अश्वत्थ वृक्ष, सगळ्या वृक्षांमध्ये अश्वत्थ वृक्ष त्या ठिकाणी माझं अस्तित्व जास्ती आहे, ती विभूती आहे. याचं कारण आहे पिंपळ. अश्वत्थ म्हणजे पिंपळ. आता अश्वत्थ म्हणतात, मी त्याला कल्पना केली पूर्वी दमलेले घोडे त्याच्या झाडाखाली बांधून ते विश्रांती घेत असतील. पण त्या वृक्षाचं वैशिष्ट्य असं की तो 24 तास प्राणवायूच होतो. इतर वृक्ष 24 तास देत नाहीत. हिमालय ते कार्बन डायऑक्साईड देतात रात्री, तर पण अश्वत्थ रात्री पण प्राणवायूच सोडतं. त्यामुळे त्या सगळ्या वृक्षांमध्ये त्याचं वैशिष्ट्य आहेच. त्यानंतर देवर्षी नामचे नारद, देवांचे जे ऋषी आहेत अनेक आहेत, त्यातलं नारद ऋषी, इथे भगवंताचं अस्तित्व जास्ती आहे. नारदांनी सगळ्यांना भक्तीचा उपदेश केलेला आहे. नारद भक्ती सूत्र इथं खूप प्रसिद्ध आहेत. नारदांनीच लिहिलेली आहेत. भक्ती कशी असावीची वर्णन 84 लोकांमधनं केलेलं आहे त्यांनी. हे भक्ती मार्गाचे ते आदर्श आहेत. म्हणून सगळ्या देवर्षींमध्ये नारद या ठिकाणी भगवंताचं अस्तित्व जास्ती आहे. सगळं गंधर्वांमधले चित्ररथ गंधर्व आहेत. त्या गंधर्व म्हणजे सगळे गाणारे. चित्ररथ राजा आहे त्यांचा, तर त्याच्यामध्ये भगवंताचं अस्तित्व जास्ती आहे. आणि त्याला म्हणजे कथेमध्ये आलेले, त्यांनी अर्जुनाला 100 घोडे दिले, ते पांढरे शुभ्र घोडे. आणि त्यांचं वैशिष्ट्य असं होतं की ते कायम 100 असायचे, कधी कमी जास्त झाले ते. आणि त्यातले मग घोडेत अर्जुन गरज पडेल तसं आपल्या रथाला जोडत होता. आणि सगळ्या सिद्धांमध्ये कपिल मुनी आहेत. कपिल मुनीचं वैशिष्ट्य की जन्मजात सिद्ध होते ते. म्हणजे मागच्या जन्मातच साधना भरपूर झाली असणार, त्यामुळे या जन्मी ते सिद्ध म्हणूनच जन्माला आले. आणि म्हणून भगवंत म्हणतात की सगळे जे सिद्ध पुरुष आहेत त्यांची साधना करून सिद्धी मिळतात. यांनी मागच्या जन्मी साधना पूर्ण केली ती, या जन्मात जन्मताच सिद्धी मिळाली त्यांना. आणि म्हणून सगळं सांख्य दर्शन त्यांनी लिहिलेलं आहे कपिल मुनींनी. अशा प्रकारे काही विभूतींचं वर्णन भगवंतांनी केलेलं आहे. उरलेलं आपण आणखीन पुढच्या श्लोकामध्ये नंतर बघणार आहोत. आता या ठिकाणी थांबूया. हरि ओम.